नमस्कार मंडळी, रामराम. तर आफ्रिकेतील 5व्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर लास्ट टाईममध्ये मी तुम्हाला आमच्या जे ते अकोमोडेशन दिलेलं आहे त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिला होता. त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला आतल्या बाजूने म्हणजे रूम कशा आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा रूम. तर रूमची एंट्री केल्या हा समोर दिसतो तो हॉल. अशा पद्धतीने त्यांचे अकोमोडेशन दिलेले आहेत. शिवाय यामध्ये तुमचं जर शूज किंवा कपडे असतील हे सगळे तुमचे व्यवस्थित ते क्लीन ठेवणं हे त्यांचं काम असतं. ते शूजसुद्धा पॉलिश केले जातात. शिवाय प्रत्येक कपडे तुमची इस्त्री करून दिले जातात. या बाजूला टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर हा एक रूम. तर प्रत्येकाला त्यांच्या पोस्टनुसार इथे रूमचं अकोमोडेशन दिलं जातं आणि कपडे ठेवण्यासाठी कपाटची व्यवस्था पण आहे. आणि यानंतर आपण जाऊया. हा हॉल तर तुम्ही बघितला आहे. किचनमध्ये बघा, तर किचनमध्ये तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही इंडक्शन वगैरे त्याची सोय केलेली आहे. पाणी किंवा फ्रीज सगळ्या व्यवस्थित आहे. तर या बाजूला कपडे सुकवण्यासाठी सुद्धा गॅलरी दिलेली आहे. तर तुम्हाला इथं तुम्ही आपले कपडे वगैरे सुकायला ते टाकतात, म्हणजे धुणे वगैरे त्यांचंच काम आहे. ते धुतल्यानंतर ते इस्त्री करून ते बाहेर टेबलवर आणून ठेवतात. तर अशाच पद्धतीच्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्की फॉलो करा. धन्यवाद.